तिन्ही रूम एसी आहेत. तिन्ही रूम एसी आहेत. त्याच्यामध्ये इन्व्हर्टर आहे, टीव्ही आहे. वायफाय आमच्या इथे नाहीये, पण वायफाय आपल्या इथे घरी मिळू व्हेज शकतो. किचन आहे आमचं. व्हेज वाडीत नॉनव्हेज किचन आहे. चुलीवरचं जेवण, कारण आम्ही रूम वॉश आहेत आमच्या, पण आम्ही कोकणी पदार्थ जास्तीत जास्त कोंबडी वडे पण असतात, कोंबडी वडे पण असतं, सुकं ओलं. सीकेपी म्हणजे आमची जरा करण्याची पद्धत वेगळी आहे. आमची कशी जेवणाची क्वालिटी आहे, त्याच्यामुळे परत परत आमचा माणूस येऊ शकतो अशी आमची तरी खात्री आहे. आमच्याकडे नाश्ता चहा असतो. मांसाहारीमध्ये सुरमई थाळी, पॉपलेट थाळी, बांगडा थाळी, कोलंबी मसाला, कोलंबी कोळीवाडा, कोलंबी हंडी. खरोखर श्रीवर्धन सुंदर आहे. तुम्ही या श्रीवर्धनला तुमची चांगली व्यवस्था होईल. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण पाहताय आपली सिरीज होमस्टे हॉलिडे होमची. श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर पर्यटकांना पडणारा प्रश्न, श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर आम्हाला कुठे राहायला मिळेल आणि या ठिकाणच्या रूमच्या किमती किती असतील, भाडं काय असेल एका दिवसाचं, आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला मासे खायला मिळतील की उकडीचे मोदक खायला मिळतील का, हे सगळे प्रश्न आपले सॉल्व होतील. आपली सिरीज पहा होमस्टेची. आणि आपण आत्ता आलेलो आहोत ते म्हणजे आपल्या चौकर पाकाडीच्या नाक्यावर आहोत. आपण स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आहोत. आपण याला चौकर पाकाडी असं म्हटलं जातं. या ठिकाणी चौकर पाकाडी आहे, पण आज आपण पाहणार आहोत आपली नारायण पाकाडी. आणि या नारायण पाकाडीतले सगळे होमस्टे आज आपल्याला पाहायला मिळतील. श्री लक्ष्मी नारायणाचं मंदिर या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे या पाकाडीला नारायण पाकाडी असं संबोधलं जातं. आणि त्या ठिकाणचेच आपण होमस्टे पाहणार आहोत आणि त्या ठिकाणच्या रूमसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले नवनवीन आणि श्रीवर्धनचे सगळे पारंपरिक सण पाहायला विसरू नका. चला तर आपण नारायण पाकाडीतले होमस्टे पाहूया. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आपण आहोत आणि याच्या या डाव्या साईडला ही चौकर पाकाडी गेलेली आहे. चौकर पाकाडी आहे आणि आपण जाणार आहोत ते म्हणजे आपल्या नारायण पाकाडीमध्ये. नारायण पाकाडीतले होमस्टे पाहणार आहोत. पण या ठिकाणी चौकर पाकाडीच्या नाक्यावर आलात तर रिक्षाची सुविधासुद्धा आहे. आपले मित्र सारंगजी भगत सुद्धा आहे. सारंगजी नमस्कार. नमस्कार. तुम्हाला श्रीवर्धन परिसर फिरायचा असेल तर या ठिकाणी सुद्धा रिक्षा उपलब्ध आहे. आणि हा सरळ जो रस्ता गेला आहे तो समुद्राकडे गेलेला आहे. या ठिकाणी बोटसुद्धा दिलेला आहे. समुद्रकिनारा येथून 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि लक्ष्मीनारायण मंदिर हे नारायण पाकाडीत आहे. चला आपण नारायण पाकाडीतले आता होमस्टे पाहायला जातोय. कोणता पहिला होमस्टे पाहायला मिळतोय तो बघूया आपण. या नारायण पाकाडीमध्ये केव्हाही आलात तर या ठिकाणी सुद्धा शांतता आपल्याला पाहायला मिळते. आपण पहिला होमस्टे जो बघतोय आज तो म्हणजे विसावा होमस्टे. आपल्याला प्रशस्त अटॅच रूम्स, केबल टीव्ही, इन्व्हर्टर, बॅकअप, 24 तास गरम पाणी. प्रसादजी पेंडसे यांचं हे विसावा होमस्टे आपण पाहतोय. चला आपण त्यांनाही विचारूया आणि त्यांनाही भेटूया. या ठिकाणी रूम्स किती आहेत आणि AC आहेत का नॉन AC आहेत तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी पार्किंगची छान अशी व्यवस्था सुद्धा आहे. प्रशस्त अशी जागा या ठिकाणी आपण पाहतोय. चला आपण यांच्या रूम सुद्धा पाहूया. पण या ठिकाणी आपल्याला प्रसाद दादा सुद्धा आहेत. प्रसाद दादा नमस्कार. नमस्कार. आपला होमस्टे बघायचा आहे कारण का श्रीवर्धनमध्ये पर्यटक येतात. त्यांना एक प्रश्न असतो की आम्हाला येथे राहण्याची सुविधा कशा पद्धतीची होईल आणि कुठे आम्हाला राहता येईल, तर जेवण सुद्धा कुठे मिळेल आम्हाला, हे सगळे प्रश्न असतात. आणि जास्त करून पर्यटक जे येतात ते समुद्रकिनारी राहायला बघतात. तर आपला हा होमस्टे अगदी 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे पाठीमागे समुद्रकिनारा आहे. आपल्याकडे या विसावामध्ये किती रूम्स आहेत? आपल्याकडे एकूण 3 रूम्स आहेत. आपल्याकडे 3 रूम्स आहेत का? 3 रूम मध्ये 2 आहेत वेस्टर्न टॉयलेट, एक आहे इंडियन टॉयलेट. AC आहेत का नॉन AC आहेत? तिन्ही रूम एसी आहेत. तिन्ही रूम AC आहेत. त्याच्यामध्ये इन्व्हर्टर आहे, टीव्ही आहे. वायफाय आमच्या इथे नाहीये, पण वायफाय आपल्या इथे घरी मिळू शकतो. वायफाय पण मिळू शकतो आपण. आणि कुणाला पर्यटकांना इथे जेवायचं असेल तर जेवणासाठी चहा आणि ब्रेकफास्ट मी इथे देतो. चहा आणि ब्रेकफास्ट. समोर मी राहतो. घरगुती निवास व्यवस्था आहे. घरगुती निवास आणि फॅमिलीज ठेवतो. आणि शाकाहारी पद्धतीचं, मांसाहारी पद्धतीचं शेजारी हॉटेल, शेजारी घरगुती बनवणारे लोक आहेत. घरगुती खानावळी आहे. चला आपण रूम्स बघूया. दादा आपल्याला पहिले रूम्स दाखवूया. हो चल. त्यांच्या या रूम्स बघूया आपण. छान अशी डबल बेडची ही रूम आपल्याला पाहायला मिळते आणि मोठी आहे, प्रशस्त आहे. AC आहे ही रूम.
विसावा होमस्टे ची ही रूम. दादा, ही मोठी रूम आपल्याला दिसते. हो. याच्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 माणसं सुद्धा आरामात राहू शकतात. राहू शकतो. पूर्ण म्हणजे एकत्र कुटुंब असेल तेही राहू राहू शकतं. शकतो. आणि ही मोठी AC रूम आहे. याचं भाडं किती आहे ह्या त्याचं भाडं 2000 रुपये 2 जणांसाठी 2000 2 जणांसाठी. आणि एक्स्ट्रा पर्सन असेल त्याचा 200 रुपये. 200 रुपये एक्स्ट्रा. बघा, छान अशी ही परवडेल अशी, म्हणजे आपल्या खिशाला परवडेल अशी ही रूम आहे. कारण 2000 रुपये 2 माणसांसाठी भाडं आहे आणि 200 रुपये एक्स्ट्रा पर्सनसाठी आहे. एक्स्ट्रा गादी वगैरे या ठिकाणी अवेलेबल आहे. छान प्रशस्त रूम आहे. आणि या ठिकाणचं आपण बाथरूम सुद्धा बघूया. वॉशरूम आपण पाहायला जातोय. छान वेस्टर्न पद्धतीचं हे वॉशरूम आपल्याला पाहायला मिळते. सुंदर स्वच्छ असं हे वॉशरूम आहे. हां, गरम पाण्यासाठी गिझर सुद्धा आहे जे या ठिकाणी आहे. 24 तास सेवा असणारं हे विसावा हॉलिडे होम आपण पाहतोय. चला आपण यांची दुसरी रूम सुद्धा बघूया. एकूण दादा किती म्हटलं रूम आहेत तुमच्या? 3 आहेत यांच्या रूम्स. एक रूम आपल्याला पाहायला मिळाली आणि पाठीमागे सुद्धा यांच्या ठिकाणी नारळी पोपळीच्या या बागा आपण पाहतोय. ही एक रूम आहे जी आपण पाहणार आहोत आता. ही सुद्धा छान अशी डबल बेडची रूम आपण पाहतोय. डबल बेडची तर आहेत, पण या ठिकाणी सुद्धा सिंगल सोफा आहे आणि प्रशस्त रूम आहे. ही सुद्धा फार मोठी आहे. या ठिकाणी सुद्धा मोठी फॅमिली राहू शकेल आणि 7-8 जण आरामात या ठिकाणी राहू शकतील. याचंही भाडं तेच आहे का दादा? तेच आहे, 2000 रुपये आणि एक्स्ट्रा पर्सन असेल तर 200 रुपये. बघा, या ठिकाणी प्रसाद दादांनी आपल्याला सांगितलंय की छान असं हे विसावा होमस्टे आणि या ठिकाणी भरपूर पर्यटक आमच्या ठिकाणी येतात. दूरदूरचे पर्यटक येतात. विसावा होमस्टे आपण पाहतोय. दादा, काही पर्यटकांना आपल्याला आल्यानंतर काही व्हेज जेवणामध्ये मोदक लागतात आणि पुरणपोळी वगैरे लागते, तर ते सुद्धा देतात. मिळू शकेल. मोदक, पुरणपोळी, डाळिंबाची उसळ, ते सुद्धा मिळेल. कोकणी पद्धतीचं जेवण सगळं, सोलकढी. अगदी कोकणी पद्धतीचं जेवण. बघा, दादानी आपल्याला सांगितलं अगदी कोकणी पद्धतीचं जेवण या विसावा होमस्टेला आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत अल्प दरामध्ये या ठिकाणी होमस्टे उपलब्ध आहे. या ठिकाणी पाण्याची सुविधा म्हणजे विहीर आहे, आपल्या नॅचरल विहीर. आणि सुंदर या बागेमध्ये आपण विसावा होमस्टे पाहिलं. दादांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. दादा, धन्यवाद. धन्यवाद. छान अशी माहिती दिली. चला, आपण विसावा होमस्टे बघितलं. आपल्याला सुद्धा बुकिंग करायचं असेल तर विसावा होमस्टेचा नंबर आपल्या व्हिडिओजमध्ये असेल. त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा करू शकता. आपण आता पुढचं होमस्टे पाहण्यासाठी जाणार आहोत. छान आणि सुंदर असं हे विसावा होमस्टे आपण पाहिलं आता. आणि या नारायण पाकाडीतलं पुढचं होमस्टे आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी नाव आहे रमा निवास लॉजिंग अँड बोर्डिंग. या ठिकाणी CKP पद्धतीचं शाकाहारी जेवण आणि मांसाहारी जेवण, अगदी कोकणी पद्धतीचं रमा निवास, राहण्याची उत्तम सोय, AC नॉन AC रूम्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. अशी पार्किंगची सुविधा असलेली ही जागा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. रमा निवास होमस्टे आपण आज पाहणार आहोत. पण या ठिकाणी स्वतः हे मालक राहतात. काकू सुद्धा दिसतात आपल्याला. काकू, नमस्कार. नमस्कार. आपलं रमा निवास दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. या ठिकाणचे श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर पर्यटकांना प्रश्न पडतो, आम्ही राहायचं कुठे आणि जेवण कशा पद्धतीचं करायचं, शाकाहारी मिळेल का मांसाहारी मिळेल? दोन्ही मिळू शकतात. दोन्ही मिळू शकेल. आणि आपल्या रूम्स किती आहेत इथे? एकूण रूम 6 आहेत. 6 रूम्स आहेत का? सगळ्या रूम्स AC आहेत? 2 AC आहेत, बाकी नॉन AC. बघा, 6 रूम आहेत एकूण आणि 2 AC आहेत आणि बाकीच्या नॉन AC आहेत ना. आणि आम्ही आता रूम बघणार आहोत आणि नंतर पण माहिती विचारणार आहोत की या ठिकाणी कशा पद्धतीचं जेवण मिळेल. जेवणाची आमची इतकी क्वालिटी आहे ना, म्हणजे तुम्ही परत परत. आम्ही बोर्डवर बघितलं CKP पद्धतीचं खास कोकणी जेवण. हो, बरोबर आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही केव्हा यालात तर CKP पद्धतीचं सुद्धा जेवण मिळेल. पण पहिल्यांदा आपण रूम्स बघूया. या काकू सुद्धा दिसतात. काकू, नमस्कार. चला, आपण यांच्या रूम्स आहेत या वरच्या ठिकाणी आहेत आणि हे स्वतः खाली राहतात. त्याच्यामुळे सगळ्या आपल्या जेवणाची वगैरे सुविधा या ठिकाणी आपल्याला मिळू शकेल. चला, यांच्या रूम्स बघूया. आपण आलोय आपण रमा निवास हॉलिडे होमच्या रूम्स पाहण्यासाठी. उर्वशी सुद्धा आहे. उर्वशी, नमस्कार. नमस्कार. आपल्याला रूम्स दाखवतेस? चला, आपण रूम पाहूया यांच्या. चला, छान अशी रूम्स आपल्याला पाहायला मिळते. डबल बेडची आहे. डबल बेडची ही प्रशस्त रूम. या ठिकाणी सुद्धा मोठी रूम आहे. आपण मगाशी विसावामध्ये पण बघितलं की छान प्रशस्त रूम. आणि या ठिकाणी सुद्धा
उर्वशी, या ठिकाणी तर जवळजवळ 7 ते 8 माणसं राहू शकतील. 12 जण राहतात. 12 जण. हा हॉल आहे आपला हा. आणि बाजूला आहे ती रूम आहे. हा हॉल देता का? पूर्ण कुणाला हॉल पाहिजे असेल तर हॉल देता तुम्ही? हा आपला एक हॉल आहे आणि अशा 5 रूम आहेत. अशा 5 रूम आहेत. आणि आता काही पर्यटक सुद्धा, आई म्हणत होती पर्यटक आलेत, पर्यटकांना दिलेले आहेत. आपण ती सुद्धा रूम बघूया. चला, आपण छान अशी प्रशस्त रूम बघितली आणि या ठिकाणी सुद्धा जाऊया. ही दुसरी रूम आपल्याला रमा निवास हॉलिडे होमची पाहायला मिळते. इकडून या ठिकाणी एसी रूम आहे ना? हो, ही एसी रूम आहे. डबल बेडची ही एसी रूम आहे. आणि उर्वशी सुद्धा आपल्याला सांगते की या ठिकाणाहून बघा निसर्गाचा आनंद घेता येतो आपल्याला. केळी, सुपारी आणि नारळाच्या या सगळ्या बागा या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्याला सुद्धा काही जेवण वगैरे करायचं असेल तर बॅक साईडला सुद्धा आपण जेवण नाश्ता करू शकता. चला, यांचं हे वॉशरूम सुद्धा पाहूया. छान आणि स्वच्छ असं हे वॉशरूम आपल्याला पाहायला मिळतंय. गिझर सुद्धा आहे. स्वच्छ असं हे वेस्टर्न स्टाईल वॉशरूम आपण पाहतोयच. छान प्रशस्त रूम आपल्याला पाहायला मिळते. उर्वशीला सुद्धा विचारूया या ठिकाणी एका दिवसाचं भाडं रूमचं काय. उर्वशी, आम्ही मगाशी हॉल बघितलं, ही डबल बेडची छान अशी प्रशस्त रूम सुद्धा आपण पाहतोय, एसी वगैरे. आपण हॉलसाठी किती चार्जेस आकारता एका दिवसाचं? सीझन वाईज चार्जेस असतात. हॉलमध्ये साधारणतः 10 ते 12 जण राहतात. त्यामुळे हॉलचे सीझनला 3,500 रुपये विथ मॅट्रेसेस आणि ऑफ सीझनला 2,500 पर्यंत देतो आपण. आणि एक्स्ट्रा पर्सन असेल तर? एक्स्ट्रा पर्सनचे 200 रुपये. 200 रुपये एक्स्ट्रा करता. आणि आपल्याला ही एसी रूम जी पाहतोय आपण, या रूमचं भाडं किती आहे एका दिवसाचं? सीझनला आपण एसी रूमचे 2,500 रुपये घेतो. त्याच्यामध्ये सुद्धा आरामात 5 जण आरामात येतात. आणि नॉन सीझन असेल तर 2,000 पर्यंत आपण रूम देतो एसी वाली. बघा, छान अशी माहिती उर्वशी देते. आणि बाकीचे रूम्स आता आईने सांगितलं पर्यटक आलेत का? पर्यटक आलेले आहेत. आपण चला, या ठिकाणी आपल्याला आई सुद्धा वरती आलेले आहेत. आईनं सुद्धा आपण या ठिकाणी विचारूया. आई या रूम मध्ये आहेत. आई, छान असं हे रमा निवास हॉलिडे आम्हाला पाहायला मिळत आहे. पर्यटक सुद्धा तुम्हाला बघतायत. आपण मगाशी सांगितलं की कोकणी पद्धतीचं जेवण आणि काही लोकांना शाकाहारी जेवण लागतं आणि शाकाहारीमध्ये आम्हाला मोदक, पुरणपोळ्या वगैरे लागतात, तर ते सुद्धा बनवून देता का? सगळं देतो आम्ही. आणि पर्यटक बघा, मासे खायचे असतील तर मासे विकत घेऊन येतात आणि ते बनवून देता का तुम्ही? हो, नक्कीच बनवून देता का? ते कसे? काही जण किलोवर घेतात. किलोवर देतो आम्ही. कसा किलो घेता तुम्ही? आम्ही 400 रुपये, 350 रुपये. 350-400 रुपये किलो. आणि कोकणी पद्धतीचं मांसाहारी जेवण बनवून देता का? हो. आणि सुरमई थाळी, पापलेट थाळी वगैरे? पापलेट थाळी सगळं. आणि सीकेपी थाळी जे तुम्ही तिथे लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य असं सीकेपी थाळीमध्ये? सीकेपी म्हणजे आमची जरा करण्याची पद्धत वेगळी आहे. मसाले वगैरे वेगळे? मसाले वगैरे वेगळे असतात. आमची कशी जेवणाची क्वालिटी आहे, त्याच्यामुळे परत परत आमचा माणूस येऊ शकतो अशी आमची तरी खात्री आहे. परत येतात पर्यटक. म्हणजे एकदा तुमच्याकडे राहून गेला, खाऊन गेला तर परत परत येतात. बघा, छान असं आपल्याला या काकूनी सांगितलेलं आहे की पर्यटक हे एकदा गेल्यानंतर आपल्या रमा निवासमध्ये हे परत परत येतात. आणि खास आमचं कोकणी पद्धतीचं जेवण, छान असं जेवण या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. असं हे रमा निवास होमस्टे आपण पाहतोय. या रूम्स आता गेलेल्या आहेत पर्यटकांना. पर्यटक हे लॉक लावून गेलेले आहेत, कारण आज वीकडेज असला तरी श्रीवर्धन या ठिकाणी भरपूर पर्यटक आज सुद्धा आलेले आहेत. काकूंना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. काकू, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. छान अशी माहिती दिलीत तुम्ही. चला, आता आपण पुढील होमस्टे पाहण्यासाठी जाणार आहोत. छान आणि सुंदर निसर्गाच्या ठिकाणी हे वसलेलं रमा निवास सुद्धा आपण पाहिलं. आपण आता पुढील होमस्टे पाहण्यासाठी जाणार आहोत. पण या ठिकाणी एक बोर्ड आपल्याला दिसतोय, रमा निवास. मोदक पीठ, घावण पीठ, थाळीपीठ, भरपूर पीठ सुद्धा आहे. गावठी तांदूळ, मच्छी मसाला. काकूंना विचारूया, काकू आल्यात का बघूया. काकू, हा जो बोर्ड बघा, आम्ही पुढचा होमस्टे दाखवण्यासाठी जातोय, पण आपल्या या ठिकाणी मोदक पीठ भरपूर हे आहे. हे तुम्ही घरी बनवता का? हो, घरी बनवलेलं. घावन पीठ वगैरे? हो, सगळं. आणि त्याच्यात तिखट मसाला आहे आणि कोकम आगळ सुद्धा आहे. सगळं आहे. म्हणजे आपल्या कोकणातलं जे कोकम आहे आणि त्याचं जे सरबत बनवतात आणि आगळ पासून सोलकढी बनवतात, ते सुद्धा मिळतं तुमच्या इथे? घरी बनवतात सगळं हे पीठ वगैरे? सगळं. बघा, रमा निवासचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हिडिओज मध्ये असेल. या नंबर्सवर कॉल करून तुम्ही हे सगळं मागू पण शकता. पुन्हा एकदा आपण बघूया. मोदक पीठ, घावन पीठ, थाळीपीठ, आंबोळी, गावठी पोहे सुद्धा या ठिकाणी मिळतील. आणि नारळ, गावठी हळद, गरम मसाला, हे सगळे पदार्थ
या रमा निवास या ठिकाणी मिळतील आपल्याला. चला आपण आता रमा निवास बघितलं, छान यांच्या ठिकाणी होम प्रोडक्ट सुद्धा पाहिलं आपण. मिरची वाळत घातलेली आहे, कदाचित तिखट मसाला हे विकतात ते सुद्धा या ठिकाणी मिळतं. पुढील होमस्टे कोणता पाहायला मिळतोय तो बघूया. ही संपूर्ण नारायण पाकाडी आपल्याला पाहायला मिळते आणि नारायण पाकाडीतले कोणी बघत असेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा आपल्याला ही नारायण पाकाडी पाहायला मिळते आणि समोर आपल्याला राजेशजी भगत सुद्धा पाहायला मिळतात. राजेशजी भगत, नमस्कार. 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 कुठे निघालात? आता घरी चाललोय माझ्या. शाळा सुटली का? शाळा नाही सुटली अजून. बघा या श्रीवर्धन हायस्कूलला आपली भार्गवी ज्या शाळेत जाते त्या शाळेवर आहेत आणि राजेशजी भगत वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतात. आपल्याला होमस्टे दाखवायचे आहेत, म्हणजे पर्यटकांना एक प्रश्न पडतो बघा, आम्हाला इथे आल्यानंतर राहायला कुठे मिळेल वगैरे, ते दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय आपण. काय म्हणते आपण? मस्त मजेत आम्ही आणि सर्व दाखवा त्यांना. खरंच खरंच एक प्रयत्न आहे आपल्याला छोटासा दाखवण्याचा. बघा राजेशजी भगत आहेत, हे आपल्याला पाहायला मिळाले, आपले मित्रच आहेत ते. चला आपण या ठिकाणी आपण माधव बाग हा होमस्टे पाहतोय. माधव बाग बघूया आपण कोण आहेत का या ठिकाणी. छान असं हे लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोर असलेलं माधव बाग आपल्याला पाहायला मिळत आहे. बेड अँड ब्रेकफास्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय. चला आपण माधव बागला आता भेटूया. छान असं हे माधव बाग आत्ता आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पॅन्ट्री सुविधा सुद्धा आहे, जेवणाची सुविधा आहे. नमस्कार. नमस्कार. आणि हे किचन आहे का माधव बागचं? हे व्हेज किचन आहे आमचं. व्हेज? वाडीत नॉनव्हेज किचन आहे. बघा सेपरेट आहे का? काय नाव वहिनी आपलं? मोहिनी विनय वैद्य. आणि विनय दादाच्या मिसेस का? हो हो. चला यांचं हे सेपरेट किचन आहे. बघा बॅक साईडला वाडी आहे, आपल्याला नारळ खोबळीच्या ज्या बागा पाहायला मिळतात श्रीवर्धनमध्ये, आणि त्या ठिकाणी नॉनव्हेजचं किचन आहे. या ठिकाणी हे स्पेशल व्हेजचं किचन, अगदी सुंदर आणि स्वच्छ असं हे ओपन किचन. बघा वहिनी सांगतात आपल्याला, छान असं हे व्हेज किचन आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपल्याला कदाचित पर्यटक सुद्धा पाहायला मिळतात. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात आपण? आम्ही ठाण्यावर आलो. ठाण्यातून आलात का? काय नाव आपलं? कुलकर्णी. आम्ही कुलकर्णी फॅमिली दोघं जण, नवरा बायको दोघंही फिरायला आलात. श्रीवर्धन बद्दल काय सांगाल? खूपच छान गाव आणि आम्ही आमची ही दुसऱ्यांदा भेट आहे. दुसऱ्यांदा आहे का? 3 वर्षापूर्वी आम्ही इथे आलो होतो एकदा श्रीवर्धनमध्ये. हा, याच ठिकाणी आलो होतो माधव बाग मध्ये. हा, जेवायला इथे आलो होतो, प्लस राहायला आम्ही समोर आनंदम मध्ये होतो. बरोबर, तेव्हा काम चालू होतं माधव बागचं. कोकजांच्याकडे आम्ही राहायला होतो आनंदम मध्ये. जेवणाची उत्तम सोय आणि जेवणाची या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळाली आत्ताच की सेपरेट किचनची, म्हणजे व्हेज नॉनव्हेजचं सेपरेट किचन आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा धन्यवाद आणि असेच येत राहा, आपल्या श्रीवर्धनला भेट द्या. आणि श्रीवर्धनचे पारंपरिक सण सुद्धा पाहायचे असतील तर आपला जीवन चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की. चला आपण वहिनी आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा किचन दाखवत आहेत आणि ही वाडी सुद्धा दाखवत आहेत. माधव बागच्या या रूम्स तर आपण बघणारच आहोत, पण यांच्या या बॅक साईडला छान निसर्गाच्या या कुशीत वसलेलं चुलीवरचं जेवण, नॉनव्हेज जेवण पाहिजे असेल तर चुलीवरचं जेवण या ठिकाणी दिलं जातं. नॉनव्हेज किचन या ठिकाणी आहे, या ठिकाणी काम चालू आहे किचनचं. पण चुलीवरचं जेवण जेवायचं असेल तर जरूर एकदा माधव बागला भेट द्या. संपूर्ण माधव बाग परिसर आपण पाहतोय. नारळ खोबळीच्या या बागेमध्ये वसलेलं हे माधव बाग हॉलिडे होम. काय सांगता वहिनी आपल्याला? ते आम्ही फायरचं वगैरे पण ग्रुप आला तर करून देतो, जेंट्स लेडीज. बघा या ठिकाणी आपल्याला बघा थंडीच्या दिवसात आपल्याला शेकोटी वगैरे पाहिजे असेल तर शेकोटी शेकायची असेल तर या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला ते शेकोटी सुद्धा पेटवून देतात. चला आपण माधव बागच्या आता रूम बघूया. वहिनी आम्हाला रूम्स दाखवा. चला आपण रूम्स बघूया आता. या ठिकाणी AC आहे का नॉन AC आहे आणि कोणत्या पद्धतीच्या डिलक्स रूम्स या ठिकाणी आहेत ते आपल्याला आता पाहायला मिळतील. माधव बाग अगदी लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोर असलेलं हे माधव बाग हॉलिडे होम. छान अशी सुविधा असलेलं हे माधव बाग, स्वच्छ आणि सुंदर हे माधव बाग हॉलिडे होम आपण पाहतोय. चला यांच्या आपण रूम पाहणार आहोत आता. वहिनी आपल्याला रूम्स दाखवतात. डबल बेडची सुंदर आणि स्वच्छ अशी ही डबल बेडची छान डिलक्स रूम्स आहे. ही डिलक्स रूम आपल्याला पाहायला मिळते. वॉशरूम सुद्धा दाखवतात. अगदी वेस्टर्न पद्धतीचं हे टॉयलेट, हे वॉशरूम सुंदर स्वच्छ असं हे वॉशरूम आपण पाहतोय. स्वच्छ असं हे वॉशरूम आपण पाहिलं
आणि प्रशस्त अशी ही डिलक्स रूम, AC रूम आपण पाहतोय. आणि या रूमला एक बाल्कनी सुद्धा आहे. या बाल्कनीतून बाहेर आलात की तुम्ही समोरच आपल्याला हे लक्ष्मीनारायणचं मंदिर दिसेल आणि या ठिकाणी असलेलं हे निसर्ग सौंदर्य, छान असं हे निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतंय. श्रीवर्धनची पूर्ण नारायण पाकडी आपल्याला या माधवबाग हॉलिडे होममधून सुद्धा पाहायला मिळते. छान असं हे माधवबाग हॉलिडे होम आपण पाहतोय आणि या ठिकाणच्या छान छान रूम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण वहिनीला विचारूया. वहिनी, आपल्या या अशा किती रूम्स आहेत? माझ्या एकूण ह्या 4 रूम इथे खाली आहेत. AC रूम आहेत 4. आणि अजून काही रूम आहेत का? अजून 2 नॉन AC. म्हणजे मीडियम वर्गातली लोक येतात, बरोबर, किंवा ज्यांची परिस्थिती अशी नसते की महागातल्या आपण रूम घेऊ शकत नाही, बरोबर, त्यांच्यासाठी मी 2 सेकंड फ्लोअरवर नॉन AC रूम, सेकंड फ्लोअरला 2 नॉन AC रूम्स आहेत. या AC रूम्स आम्हाला डिलक्स रूम पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी एक मोठी रूम आम्हाला पाहायला मिळाली, ती आपण बघूया आणि नंतर याचं भाडं सुद्धा आपण विचारूया तुमच्याकडनं. बघा, या ठिकाणी सुद्धा जर जास्त पर्यटक आले तर त्यांची सुविधा होण्यासाठी छान अशी ही रूम आपल्याला पाहायला मिळते. ही डबल बेडची तर पाहायला मिळते, पण या ठिकाणी सिंगल बेड सुद्धा आहेत. पहिले काय सांगताय का तुम्ही? हां, आता लहान मुलांचं आमचं बुकिंग झालंय म्हणून कलरच्या घातल्या आहेत, नाही तर पूर्ण व्हाईट असतात आमच्या. पूर्ण व्हाईट असतात. लहान मुलांसाठी ही रूम आत्ताच बुकिंग झालेली आहे, वहिनीने सांगितलं आपल्याला. आणि त्यासाठी या ठिकाणी हे जे बेड्स अंतरलेले आहेत, हे चादरी ज्या आपण पाहतोय त्या कलरफुल त्यांनी या ठिकाणी अंतरलेल्या आहेत. या रूमचं सुद्धा वॉशरूम आपल्याला पाहायला मिळतंय. हे सेपरेट आहे, म्हणजे या ठिकाणी बाथरूम दिलेलं आहे, स्वच्छ असं हे बाथरूम. आणि टॉयलेट या ठिकाणी आहे. या ठिकाणी सुद्धा छान असं स्वच्छ आणि सुंदर हे वॉशरूम आपल्याला पाहायला मिळालं. छान छान रूम आम्हाला तुमच्या माधवबागच्या पाहायला मिळतात. वहिनी, आपल्याला या रूमचं भाडं किती असेल? हे जे मोठं आहे, मी AC रूम 3000ला देते आणि नॉन AC 2500. AC रूम म्हणजे या रूमचं बघा, ही भली मोठी रूम आहे आणि अगदी अत्यंत कमी दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 3000 मिळते ना? हो, 3000 AC आणि नॉन AC 2500. 3000 AC आणि नॉन AC 2500 मिळते. आणि आपल्याला ज्या मगाशी आपण बघितल्या या डिलक्स रूम, तर ही 3 नंबर रूम आहे माझी. ही 3 AC 2500, नॉन AC 2000. आणि या ज्या डिलक्स आहेत त्या 2500. म्हणजे बघा, आपल्याला वहिनीने सांगितलं की या ज्या रूम्स आहेत, या डिलक्स रूम्स आहेत, या AC रूम्स आपल्याला 2500ला मिळतात आणि नॉन AC पाहिजे असेल तर 2000 मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत या ठिकाणी. आणि वरती ज्या सेकंड फ्लोअरला आहेत, ज्या नॉन AC आहेत, त्यांचं भाडं काय आकारता? त्याचं भाडं आम्ही 1500 घेतो. 1500 अशाच आहेत सेम, फक्त AC नाही. AC नाही. बघा, नॉन AC आपल्याला पाहिजे असेल तर 1500ला रूम्स आहेत. छान असं हे प्रशस्त असलेलं आणि स्वच्छ आणि सुंदर असलेलं हे माधवबाग आपण पाहिलं. चुलीवरचं जेवण बघा, चुलीवरचं जेवण तुम्ही बनवून देता. व्हेजसाठी तुम्ही सेपरेट किचन केलेलं आहे. तुमचा मुलगा आहे का? दादा नमस्कार. काय नाव तुझं? विराज विनय वैद्य. विराज, सध्या कितवीला आहेस? मी सध्या 10वीला. सध्या 10वीला आहे. बघा, 10वीला आहे विराज. आणि विराजला आपण शुभेच्छा देऊया. 10वीचं वर्ष आहे त्याचं. आणि वहिनी मला सांगा, कस्टमर्स येतात, त्यांना नॉनव्हेज जेवण पाहिजे असेल तर मासे बनवायचे असेल तर मासे कोणते कोणते माशांचं जेवण देतात? आम्ही सुरमई पापलेट, कोलंबीचा रस्सा, कोलंबी फ्राय असतं. परत चिकन तंदुरी पण आम्ही करतो. चिकन मटण वगैरे देता तुम्ही? आणि चुलीवर पण बनवून देता? चुलीवरच देता? चुलीवरचं जेवण, कारण आम्ही खूप पॉश आहेत आमच्या, पण आम्ही कोकणी पदार्थ जास्तीत जास्त ठेवलेले. आणि कुणाला कोंबडी वडे, बघा, कोंबडी वडे खायचे असतील, कोंबडी वडे पण असतात, कोंबडी वडे पण असतं, सुकं ओलं. आणि शाकाहारी थाळी? शाकाहारी थाळी आमचे मोदक असतात, गुलाबजाम असतात, श्रीखंड असतात. आम्ही ऑर्डर प्रमाणे सगळं देतो. एक मोदक कितीला देता तुम्ही? आम्ही एक मोदक असं नाही, आम्ही एका थाळीमध्ये आमचे 2 मोदक असतात. 2 मोदक नाही, सेपरेट कुणाला ऑर्डर द्यायची असेल 25 रुपयाला एक. 25 रुपयाला एक मोदक. बघा, आपल्याला आलूची वडी असते आमच्याकडे, आलूचं फतफत असतं. आमचं पूर्ण कोकणी पदार्थच असतात जेवण, कोकणी पदार्थ. बघा, महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून, देश विदेशातून आपल्या या श्रीवर्धनला पर्यटक येतात आणि त्यांना कोकणी जेवण पाहिजे असतं. तेच आपल्या या माधवबागमध्ये मिळतं. पुन्हा एकदा धन्यवाद देऊया वहिनी. धन्यवाद. आपल्याला सुद्धा माधवबाग या ठिकाणी यायचं असेल तर यांचे नंबर्स या बोर्डवर सुद्धा आहेत आणि आपल्या व्हिडिओजमध्ये सुद्धा राहतील. आपण जरूर एकदा या माधवबाग हॉलिडे होम्सला या आणि छान छान
व्हेज नॉन व्हेज चुलीवरचं जेवण आपल्याला जेवायचं असेल ते सुद्धा जेवायला मिळेल. खास आपल्याला वहिनींनी सांगितलं की कोकणी पद्धतीचं ब्रेकफास्टसुद्धा या ठिकाणी माधवबाग या ठिकाणी उपलब्ध आहे. जरूर कॉन्टॅक्ट करा, ॲडव्हान्स बुकिंग करा आणि माधवबाग या ठिकाणी या तुम्ही. चला आपण आता पुढील होमस्टे पाहण्यासाठी जातोय. छान असं कोकणी पद्धतीचं माधवबाग हॉलिडे होम आपण पाहिलं आणि आपल्याला आता दिसतंय ते म्हणजे आपलं लक्ष्मीनारायण मंदिर. हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे. आपण दर्शन करूया आणि पुढील होमस्टे पाहण्यासाठी जाणार आहोत. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं म्हणजे पेशव्यांचं कुलदैवत असलेलं आपलं हे लक्ष्मीनारायण मंदिर आणि नारायणाचं आपल्याला आता दर्शनसुद्धा झालेलं आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे पुढील होमस्टे पाहण्यासाठी. या नारायण मंदिराच्या समोर असलेलं आपल्याला एक होमस्टे पाहायला मिळेल. चला आपण त्या ठिकाणी जाऊया. अगदी मंदिराच्या समोरच असलेलं हे कोकजेस आनंदम लॉजिंग आपल्याला आता पाहायला मिळेल. चला आपण या ठिकाणी आहे कोकजेस आनंदम हे हॉलिडे होम. आनंदम या हॉलिडे होमला आता आपण भेट देणार आहोत. पण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला नारळ पोपळीच्या या सुंदर उंच बागा या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात. अगदी निसर्गाच्या कुशीत असलेलं हे आनंदम धनंजय कोकजे यांचं कोकजेस आनंदम आपल्याला पाहायला मिळतंय. चला आपण यांच्या रूम्स बघूया. ताई नमस्कार. नमस्कार. आम्ही पर्यटकांना आपल्या या ठिकाणच्या हॉलिडे होम दाखवत आहे. आपल्या आनंदममध्ये सुद्धा किती रूम्स आहेत एकूण? 4 रूम्स आहेत आपल्याला पाहायला मिळेल. पण प्रथम पर्यटकांना बसण्यासाठी खास हा झोपाळा बघा. झोपाळा सुद्धा आहे, झुला आहे आणि आपल्या रूम्स वरती आहेत का? या ठिकाणी राहतात ते बघा. या ठिकाणी स्वतः मालक राहतात आणि आपल्याला वरच्या साईडला रूम्स पाहायला मिळतील. छान आणि स्वच्छ असं सुंदर हे कोकजेस यांचं आनंदम हॉलिडे होम आपण पाहतोय. प्रथमदर्शनी सुंदर असं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी प्रशस्त अशी ही गॅलरी आहे. या गॅलरीतून सुद्धा तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि समोरच असलेलं आपलं लक्ष्मीनारायण मंदिर पेशव्यांचं कुलदैवत त्या ठिकाणी तुम्ही दर्शनाला सुद्धा जाऊ शकता. चला आपण यांच्या रूम सुद्धा बघूया. काही आपल्याला रूम्स दाखवते. या ठिकाणी सुद्धा आपल्याला डबल बेडची ही सुंदर रूम, स्वच्छ आणि प्रशस्त अशी ही सुंदर रूम आपण पाहतोय. या रूमला सुद्धा एक बाल्कनी सुद्धा आहे. बाल्कनी आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणी सुद्धा झोपाळ्याची व्यवस्था केलेली आहे. अगदी छान असं झोपाळ्यात बसून तुम्ही या निसर्गाचं म्हणजेच आमच्या केळीची बाग, नारळ, सुपारी आणि फणसाच्या बागेचा आनंद घेऊ शकता. छान अशी रूम आपण पाहतोय. चला ताई आपल्याला रूम तर दाखवते. छान अशी आपण रूम पाहिली. या ठिकाणी पर्यटक सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्या रूम्स बुकिंग झालेल्या आहेत. काका नमस्कार. नमस्कार. कुठून आलात आपण? आम्ही मुंबई वसईतून आलात आणि आज खास श्रीवर्धन फिरण्यासाठी आलात? हो, श्रीवर्धन फिरण्यासाठी आलो. शिवाय आमचं घराचं रिपेरिंग ते सगळ्या कामासाठी आम्ही श्रीवर्धन फिरायला खूप आवडतं आम्हाला. तुम्ही इथलेच आहात का? मूळ गाव आमचं श्रीवर्धनच आहे. श्रीवर्धन आहे? हो. अरे श्रीवर्धन मध्ये कोणत्या पाकाडीत? नारायण पाकाडीतच राहतो. इथे या नारायण पाकाडीतच बघा. यांच्या घराचं काम चालू आहे आणि या ठिकाणी ते राहत आहेत आज. छान. म्हणजे हे आनंदम हॉटेल कसं वाटलं तुम्हाला? अतिशय सुंदर आहे आणि सुंदर. आम्ही पहिल्यांदा इकडे आलो आणि ठरवलं की नेक्स्ट टाइम आम्ही आनंदमध्येच उतरणार. म्हणजे याच्या आधी पण या ठिकाणी राहिलेला? 2 महिन्यापूर्वी आलेला होता. बघा काकांनी छान फीडबॅक दिलेला आहे. 2 महिन्यापूर्वी आनंदम या हॉलिडे होमला आम्ही भेट दिली होती. या ठिकाणी राहिलो होतो आणि पुन्हा एकदा आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत राहण्यासाठी. आपण ताईला विचारूया. ताई या ठिकाणी किती रूम आम्हाला पाहायला मिळतात? बघा 4 रूम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. AC नॉन AC आहे? 2 AC आहेत आणि 2 नॉन AC आहेत. आणि ACचं भाडं किती आहे? 3000. 3000 आहे आणि नॉन ACचं
1,500 1,500 2,000 पर्यंत देतो आम्ही. म्हणजे कमी जास्त करून देता. आणि या ठिकाणी पर्यटकांना जेवणाची सुविधा कशी आहे? आमच्याकडे नाश्ता चहा असतो. नाश्ताच्या. आणि कुणाला शाकाहारी मांसाहारी जेवण पाहिजे असेल तर? मांसाहारी असेल तर माधवबाग मध्ये, आणि शाकाहारी असेल तर आम्ही आमच्या घरी चौकर फॅमिली तुम्हीच बनवून देता? तुम्ही शाकाहारी जेवण वगैरे बनवून देता. वेगवेगळ्या पद्धतीचं शाकाहारी मोदक, लाडू वगैरे सगळे, पुरणपोळी वगैरे. बघा, आपल्याला सुद्धा पुरणपोळी खायची असेल तर जरूर आनंदम या ठिकाणी या, आणि ताईचा कॉन्टॅक्ट नंबर असेल आपल्याला, तुम्ही बुकिंग करू शकता. छान असं हे आनंदम हॉलिडे होम आपण पाहिलं. आपल्याला सुद्धा बुकिंग करायचं असेल तर ॲडव्हान्स बुकिंग सुद्धा या आनंदममध्ये केली जाते. आपण आपल्या व्हिडिओजमध्ये त्यांचे नंबर्स असतील, त्या नंबर्सवर कॉल करा आणि आनंदम या निवासस्थानी तुम्ही जरूर एकदा भेट द्या. सुंदर असं आनंदम कोकजेस यांचं आनंदम हॉलिडे होम आपण पाहिलं. आणि आलेलो आहोत ते म्हणजे आपल्या कलाप्रसाद गेस्ट पार्कला. या ठिकाणी नारायण पाकाडी या ठिकाणचं कलाप्रसाद गेस्ट पार्क, AC नॉन AC कॉटेजेस, राहण्यासाठी AC नॉन AC रूमची व हॉलची, शाळेच्या ट्रिप्सची सुद्धा उत्तम सोय कलाप्रसाद गेस्ट पार्कला आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण या ठिकाणी सुद्धा रूम जाणून घेऊया. या ठिकाणच्या रूम कशा आहेत? चव्हाण परिवार या ठिकाणी राहतात आणि प्रशस्त अशी ही पार्किंगची सुविधा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला आपण आता त्यांना सुद्धा भेटूया आणि त्या ठिकाणच्या आपण रूम सुद्धा विचारूया. राजू दादा दिसतात आपल्याला. नमस्कार. नमस्कार राजू दादा. आपल्याला ह्या श्रीवर्धनमध्ये जे पर्यटक येतात त्यांना राहण्याच्या उत्तम सोयी पाहिजे असतात आणि त्यांना प्रश्न असतो की आम्ही श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आल्यानंतर राहायचं कुठं आणि कोणत्या कोणत्या गेस्ट रूम्स आहेत इथे, आणि जेवणाची खास कोकणी पद्धतीची सोय आहे का, आणि तेच दाखवण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न आहे. आपल्याला तुमच्या रूम सुद्धा पाहिजेत दादा. दाखवतो ना. चला आपण रूम मध्ये आपलं स्वागत आहे. चला कलाप्रसाद मध्ये सर्वांचं आपल्याला स्वागत केलेलं आहे दादाने. आणि प्रथम आपण त्यांच्याकडनं रूम्स बघूया. या ठिकाणी AC आहेत का नॉन AC आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि वरच्या साईडला सुद्धा आहेत ना रूम दादा? आपण नंतर जाऊ. वाडीमधल्या रूम आपण दाखवतो तुम्हाला कशा आहेत. कशा वाडीमध्ये सुद्धा बघा, श्रीवर्धन मध्ये आलात तर तुम्हाला नारळ सुपाऱ्यांच्या वाड्या सुद्धा पाहायला मिळतील. छान अशा निसर्गाच्या ठिकाणी असलेल्या या कलाप्रसाद गेस्ट पार्कच्या रूम्स आता आपल्याला पाहायला मिळतील. चला आपण त्यांच्या या वाडीच्या ठिकाणी असलेल्या रूम सुद्धा पाहूया. राजू दादा आपल्याला रूम्स दाखवतोय. छान निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे कलाप्रसाद गेस्ट पार्क बघा, पुन्हा एकदा पाहायला मिळते आपल्याला. छान निसर्ग तर आपल्याला पाहायला मिळतोय, पण या ठिकाणी असलेली ही बाग आणि फुलझाडे आहेत. छान अशी ही फुलझाडे या ठिकाणी आपण पाहतोय. झाड आहे, कोकमाचं झाड सुद्धा आहे बघा. विविध प्रकारची ही झाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपले 4 AC रूम आहेत. 4 AC रूम आहेत का? कलाप्रसाद गेस्ट पार्कच्या या रूम्स आपण पाहतोय. AC रूम्स बघूया आणि या नॉन AC सुद्धा करून आपल्याला मिळतील. छान अशी ही डबल बेडची ही रूम आपण पाहतोय बघा. सुंदर स्वच्छ अशी ही डबल बेडची आणि नारळ सुपाऱ्यांच्या वाडीमध्ये असलेली ही रूम आहे. या कलाप्रसाद गेस्ट पार्कच्या रूम्स आपण पाहतोय, पण यांचं हे वॉशरूम सुद्धा बघूया आपण. स्वच्छ आणि सुंदर असं हे वॉशरूम आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी सुद्धा गरम पाण्याची सोय आहे, गिझर लावलेला आहे. अशा या 4 रूम्स आहेत ना? 4 रूम्स बघा, 4 रूम्स आहेत या ठिकाणी. आणि तिकडे 7 रूम नॉन AC आहेत. आणि वरच्या साईडला नॉन AC 7 रूम्स आहेत बघा. आणि आम्हाला लिहिलेलं सापडलं ते म्हणजे ट्रिप्स येतात, शाळेचे विद्यार्थी वगैरे येतात, तर त्यांच्या सुद्धा सुविधा या ठिकाणी होतात का? आपण चांगली पद्धतीने करतो. प्रत्येक ट्रिपला आपण गाद्या, एक्स्ट्रा गाद्या वगैरे देतात. सगळं आपण मुलांना देतो. मुलांना चांगली सुविधा आपण देतो. मुलं इथे राहून खुश होतात, शिक्षक पण खुश होतात. जेवणाची तर आपली क्वालिटी उत्तमच आहे, त्यामुळे इतके शिक्षक खुश होतात की आम्हाला नेहमी सांगतात की परत आलो की आम्ही तुमच्याकडे येऊ, बाकी कुठेही जाणार नाही. आम्हाला तुमची व्यवस्था खूप आवडलेली आहे. बघा, छान असं आपल्याला दादानी पण सांगितलं. चला आता आपण यांच्या या वरच्या ठिकाणच्या सुद्धा रूम्स पाहण्यासाठी जाणार आहोत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे कलाप्रसाद गेस्ट हाऊस. या ठिकाणी आपल्याला झुल्याचा आनंद सुद्धा घ्यायचा असेल तर या ठिकाणी या बागेमध्ये तुम्ही घेऊ शकता. अशाच या रूम्स या वरच्या ठिकाणी सुद्धा आहेत, त्या सुद्धा आपण पाहायला जातोय.
या वरच्या रूमसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा. ही सुद्धा डबल बेडची सुंदर प्रशस्त रूम आहे. फार मोठी अशी सुंदर रूम आपण पाहतोयच. पण एक्स्ट्रा गादी, मगाशी दादा आपल्याला म्हटलं की एक्स्ट्रा पर्सनसाठी या गाद्यासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि यांच्या खिडकीतून आपल्याला पुन्हा एकदा आपल्या श्रीवर्धनच्या या नारळ सुपारीच्या आणि केळीच्या बागा पाहायला मिळतात बघा. छान असं हिरवगार निसर्ग या कलाप्रसाद गेस्ट पार्क यांच्या रूममधनं आपल्याला पाहायला मिळतात. दादा आपल्याला सांग की या ठिकाणी पर्यटक तर पुन्हा पुन्हा येत आहेत, पण त्यांना जेवणाच्या सुविधा कशा देतात? मांसाहारी जेवण वगैरे या ठिकाणी मिळतं? सगळं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. आणि मांसाहारीमध्ये काय काय जेवण देता तुम्ही? मांसाहारीमध्ये सुरमई थाळी, पॉपलेट थाळी, बांगडा थाळी, कोलंबी मसाला, कोलंबी कोळीवाडा, कोलंबी हंडी, चिकन. बघा हंडी वगैरे पण करून देतात. आणि काही लोकांना चुलीवरचं जेवण पाहिजे असेल तर आपण पाठीमागे आपले चूल मांडलेले आहेत, ते आपण जेवण बनवून चुलीवरचं पण जेवण देतात. आणि काही लोक शाकाहारी असतात, शाकाहारी जेवण पाहिजे, शाकाहारी पण मिळतं. तर शाकाहारी थाळी कशी घेता तुम्ही? 150 रुपये. 150 रुपये थाळी घेता तुम्ही. आणि मांसाहारी थाळी पाहिजे असेल तर कशी किंमत? 350 रुपये आहे. आणि पॉपलेट थाळी 400 रुपये आहे. पॉपलेट थाळी 400 रुपये. आणि बांगडा थाळी पाहिजे असेल तर? थाळी 220 रुपये. 220 रुपये आहे. आणि काही पर्यटक हे मच्छी जे मासे आहेत ते बाजारामधून विकत आणतात. आणि मग त्यांना बनवून देता का तुम्ही? हो, 400 रुपये किलो प्रमाणे आपण त्यांना बनवून देतो. 400 रुपये किलो. 400 ते 450 रुपये. बघा छान अशी ही माहिती दादा आपल्याला देत आहेत. राजूदादा चव्हाण यांचं हे कलाप्रसाद गेस्ट हाऊस आपण पाहतोय. या ठिकाणी सुद्धा ही सुंदर रूम आपण पाहतोयच, पण या ठिकाणचं हे निसर्ग या गॅलरीतून आपल्याला निहाळता येतं. या ठिकाणी विहीर सुद्धा आहे. कोकणामधल्या या विहिरी सुंदर आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळी फळझाडं असलेलं हे कलाप्रसाद गेस्ट हाऊस आपण पाहतोयच. चला कलाप्रसाद होमस्टे पाहून आपण जात होतो, पण दादाने आपल्याला काही सांगितलंय. दादा काय सांगताय? इथे पर्यटकांना जेवणाची व्यवस्था असेल तर आम्ही जेवणासाठी छान अशी सुविधा या ठिकाणी सुद्धा जेवणासाठी पर्यटकांसाठी केलेली आहे. या बागेचा आनंद घेत घेत जेवण करू शकता, नाश्ता करू शकता. सुंदर अशी सुविधा युक्त हे कलाप्रसाद गेस्ट पार्क आपल्याला पाहायला मिळतंय. सुद्धा आहेत. हा, झोपाळे सुद्धा आम्ही पाहिले बघा. या ठिकाणी झोपाळे आहे. आणि ही आपली समुद्राची व्हाईट सँड. छान जेवणाची उत्तम सोय सुद्धा या कलाप्रसाद गेस्ट हाऊस मध्ये केलेली आहे. बसण्यासाठी जागा सुद्धा केलेली आहे. आणि मगाशी आपल्याला दादानी सांगितलं की वरच्या साईडला सुद्धा आमच्या रूम्स आहेत. दादा या जुन्या आपण पहिल्यापासून या रूम्स आहेत ना? आणि बागेमध्ये नवीन आत्ता केल्यात का? बघा पूर्वी या ठिकाणी त्यांनी होमस्टे हे चालू केलं होतं. आणि या ठिकाणी सुद्धा किचन यांचं आहे. किचन आहे, जेवणाची सुविधा या ठिकाणी आहे. छान असं हॉटेल यांनी या आपल्या पहिल्या मजल्यावर केलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा पर्यटकांना जेवणाच्या सुविधा केलेल्या आपल्याला या कलाप्रसाद गेस्ट पार्कमध्ये पाहायला मिळतात. दादा स्वतः जेवण बनवतात, स्वतः लक्ष देतात जेवणामध्ये कोणते कोणते मसाले टाकायचे. दादा आम्ही बघितलेलं आहे, आम्ही जेवलेलो सुद्धा आहे. तुम्ही स्वतः जेवण बनवता ना? आणि छान रुचकर लागतं. अगदी कोकणी पद्धतीचं टिपिकल मासे यांच्या ठिकाणी आपल्याला बनवून मिळतात. आम्ही यांची भरपूर वेळा टेस्ट घेतलेली आहे. छान असं जेवण या ठिकाणी मिळतं. या ठिकाणी एक गॅलरी सुद्धा आहे. ही गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. हा, समोरच लक्ष्मीनारायणाचं मंदिर, ज्या ठिकाणी आपण दर्शन केलेलं आहे, नारायणाचं दर्शन केलेलं आहे. आणि लक्ष्मीनारायणाच्या अगदी समोरच हे कलाप्रसाद गेस्ट पार्क आपल्याला पाहायला मिळेल. यांच्या वरच्या ठिकाणच्या आपल्याला रूम्स पाहायला मिळतील. आता हे किचन आहे दादाचं. छान सुंदर आणि स्वच्छ असं हे किचन कलाप्रसाद गेस्ट पार्कचं आपण पाहतोयच. यांच्या या रूम्स आहेत वरच्या ठिकाणच्या. आपण वाडीतल्या रूम्स तर पाहिल्या, पण या ठिकाणी सुद्धा दादाच्या रूम्स आहेत ज्या बघूया आपण. दादा आपल्याला रूम्स दाखवा. चला या ठिकाणी बघा डबल बेडची सुंदर सुंदर अशा रंगरंगोटीने केलेली ही डबल बेडची रूम आपण पाहतोय. या ठिकाणी किती रूम्स आहेत? 7 रूम्स आहेत. नॉन एसी आहेत का? बघा नॉन एसी 7 रूम्स या ठिकाणी सुद्धा आहेत. छान असं प्रशस्त हे कलाप्रसाद गेस्ट हाऊस आपण पाहतोय. या ठिकाणी सुद्धा बाल्कनी आहे. आणि या बाल्कनीतून आपण निसर्गाचा पुन्हा एकदा आनंद घेऊ शकतो. अशी ही रूम आहे. नॉन एसी रूम्स आहेत. या अशा 7 रूम्स या ठिकाणी आहेत. कलाप्रसाद गेस्ट पार्क
लॉजिंग अँड बोर्डिंग, वेगवेगळ्या रूम्स, छान AC नॉन AC असलेल्या या रूम्स आणि या ठिकाणी असलेलं प्रशस्त किचन आणि हॉटेल सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. छान असं हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं कलाप्रसाद गेस्ट पार्क आणि यांचं या ठिकाणी असलेलं हे हॉटेल हे सुद्धा आपण पाहतोय. आणि राजूदादांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया पुन्हा एकदा. राजूदादा धन्यवाद. चला, राजूदादांना आपण भेटलो. राजूदादांनी सुद्धा छान अशी आपल्याला माहिती दिली. छान असे कलाप्रसाद गेस्ट हाऊस आपण बघितलं. समोर असलेलं लक्ष्मीनारायण मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या व्हिडिओजमध्ये कलाप्रसाद गेस्ट हाऊसचे नंबर्स असतील, तुम्ही कॉन्टॅक्ट करून ॲडव्हान्स बुकिंग सुद्धा करू शकता. चला, आपण कलाप्रसाद गेस्ट हाऊस बघितलं. छान असं कलाप्रसाद गेस्ट हाऊस गेस्ट पार्क, त्याचे मालक राजूदादा चव्हाण हे स्वतः या ठिकाणी उपलब्ध आहेत. छान अशी माहिती राजूदादाने दिली. सुरुवातीलाच आपण विसावा बघितलं, विसावा हॉटेल बघितलं, रमानिवास बघितलं, माधवबाग ज्या ठिकाणी चुलीवरचं जेवण, या ठिकाणी सुद्धा चुलीवरचं जेवण मिळतं. कोकजेस यांचं आनंदम हॉटेल बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आपला हा व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे उद्या आपण या नारायण पाकाडीतनंच चालू करणार आहोत. या ठिकाणचेच अजून पुढे सुद्धा होमस्टे आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून पाठवा. आपल्या कमेंट्स जरुरीच्या आहेत, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद जीवनदादा, तुम्हाला पण चांगली माहिती दिली. पर्यटकांनी आपल्या श्रीवर्धनमध्ये यायलाच पाहिजे, असं हे सुंदर श्रीवर्धन बघायलाच पाहिजे. समुद्रावर सुद्धा चांगली स्टॅच्यूज बनवलेले आहेत. खरोखर श्रीवर्धन सुंदर आहे. तुम्ही या श्रीवर्धनला, तुमची चांगली व्यवस्था होईल त्याबद्दल जरूर धन्यवाद दिलेला आहे राजूदादांनी. आणि पर्यटकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की श्रीवर्धनला या, कारण पर्यटक एकदा श्रीवर्धन पाहून गेल्यानंतर पुन्हा येतं आणि या आपल्या निसर्गाच्या कुशीत हरवून जातं. असं हे आमचं श्रीवर्धन गाव. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.